आता महाराष्ट्रातीलच नागरिकांनी महाराष्ट्रातच पर्यटनासाठी जाऊ की नाही हा प्रश्न समोर येतोय. कारण कारण हा व्हिडिओ बघा. झालं डायरेक्ट. याचा फोटो काढ, याचा फोटो, याच्या गाडीचा फोटो काढ, याच्या गाडीचा कोण फोटो काढ. ही भयान दृश्य आहेत इगतपुरीमधील भावली धरण परिसरातील. रविवारी एक कुटुंब भावली धरण परिसरात धबधबा पाहण्यासाठी गेलं आणि तिथे एका महिलेची, त्यांच्या कुटुंबातील एका महिलेची तिथल्या गावगुंडांनी छेड काढली, अश्लील भाषा वापरली आणि त्याचा जाब विचारण्यासाठी महिलेचा पती गेला असता त्याच्यासोबत देखील या गावगुंडांनी बाचाबाची केली, हातापाई केली आणि हे प्रकरण त्या कुटुंबाला वाटलं तिथेच मिटलं. मात्र असं झालं नाही. हे गावगुंड त्यांच्या गाडीच्या मागे जवळजवळ 20 किलोमीटर गेलं, हातात लाठ्या-काठ्या घेऊन त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. काचा फोडून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या सगळ्या हल्ल्यात जी महिला होती तिच्या डोळ्याला देखील थोडीशी दुखापत झालेली आहे. या सगळ्या प्रकरणाची दखल नाशिक पोलिसांनी तात्काळ घेतली असून 9 आरोपींना अटक देखील केलेली आहे. मात्र या सगळ्याचा परिणाम हा तिथल्या पर्यटनावर तर निश्चित होईलच, मात्र या सगळ्याची काळजी तिथल्या नागरिकांनी, तिथल्या ग्रामस्थांनी घेतली पाहिजे होती. आणि यातलं गंभीर म्हणजे ज्या